नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. कोकण सफारीचा दुसरा दिवस सुरू झाला आहे. आजची सुरुवात करणार आहोत एका खास ठिकाणापासून. आपला मित्र सोहम, ज्याच्या लग्नासाठी खास आपण चिपळूणला आलो आहोत, त्याच्या चुलत भावाचा संदीप दादाचा एक सुंदर शिल्पकलेचा कारखाना पाहायला आलो आहोत. इथं तयार होणाऱ्या कलाकृती पाहणं हा स्वतःमध्ये एक वेगळाच अनुभव आहे. आणि त्यानंतर आपला आजचा प्रवास सुरू होणार आहे सवत्सडा धबधबा, परशुराम मंदिर आणि पुढे गुहागर मधील प्रसिद्ध वेळणेश्वर मंदिराकडे. चला तर मग कोकण सफारीच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आपण सोहमच्या दादाच्या स्कल्पचर फाउंड्रीमध्ये आलो आहे. फाउंड्रीमध्ये तर हे स्कल्पचर पहा. एकदम आम्ही आलो तर अचानक पाहिलं तेव्हा असं वाटलं की कोणी बसलेलंच आहे. हे दादाने आता आम्हाला प्रोसेस सांगितली सगळी. एक स्कल्पचर बनवायला जवळजवळ 1 ते 1.5 महिना लागतो. पण स्कल्पचर पहा ना, काय एकदम जिवंत एकदम असं वाटतंय जर तुम्ही अचानक पाहिलं. आणि त्यांनी ह्याच्या अगोदर एक किती फुटी शिवाजी महाराजांचा पुतळा होता? 16 फूट ना? बापरे, 16 फूट म्हणजे पूर्ण पत्र्यापर्यंत तो टेकत होता. खतरनाक. हे नवरदेवामुळे आपल्याला फर्स्ट टाइम स्कल्पचर फाउंड्री पाहायला मिळाली. त्याचे धन्यवाद. आशा करतो की तुम्हालाही हे पाहून आनंद झाला असेल. आणि जर तुम्ही चिपळूण एरियामध्ये कधी असाल तर दादाच्या फाउंड्रीला नक्की भेट द्या. पहा किती भारी भारी स्कल्पचर बनवले ते. चला तर मंडळी, आता वेळ आली आहे आजच्या पहिल्या नैसर्गिक आकर्षणाची. हा आहे चिपळूण जवळचा प्रसिद्ध सवत्सडा धबधबा. पावसाळ्यात इथे येण्याची मजाच काही वेगळी असते. चला तुम्हालाही हा निसर्ग जवळून दाखवतो. आपण आता मुंबई गोवा हायवेवरती आहे. चिपळूणमधनं निघलो आहे गुहागरच्या दिशेने. आणि मध्येच रस्त्यात एक मस्त धबधबा दिसला आहे, तोच पाहायला चाललो आहे. हे पाणी वाटलं तर आपण वाहून जाऊ. आता नाही पाणी वाटलं तर आपलं काही खरं नाही. इथं डायरेक्ट आपण त्या नदीतच आहे. मग पाणी आहे रे. आता आपण आलो आहे चिपळूणमधील परशुराम मंदिरात. हे जे मागे दिसतंय कमान येतच 300 वर्ष जुनं मंदिर आहे. चला चला बघूया आतमध्ये कसं आहे. कोकण भूमी निर्माते भगवान श्री परशुराम मंदिर. क्षेत्राचं नाव म्हणजे ह्या गावाचं नावच परशुराम आहे. भक्तगणांचे काय आहे? महेंद्रगिरी. ओके, महेंद्रगिरी श्री क्षेत्र परशुराम.
हा आहे भगवान परशुरामांच्या मंदिराचा भोवतालचा परिसर. रिमझिम पाऊस अखंड सुरू आहे आणि त्यामुळे संपूर्ण परिसर आणखी निसर्गरम्य आणि शांत वाटतो. प्रत्येक पाऊल टाकताना मनात एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. चला या पावनभूमीचा मनापासून आनंद घेऊया. चला मस्त आता दर्शन झालं आहे. परशुराम महाराजांचं दर्शन घेतलं आहे आणि आता गुहागरच्या दिशेने निघतो आहे. पण मंदिर छान आहे. तुम्ही जर कधी मुंबई गोवा महामार्गावरती जर गोव्याच्या दिशेने जात असाल तर एकदम हायवेला लागूनच आहे. एक 5 मिनटात तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचता. एकदा नक्कीच भेट द्या. नमस्कार. आता मंदिरातून बाहेर पडलो होतो आणि आपण परत गुहागरच्या दिशेने जाणार होतो. परत मुंबई गोवा महामार्गावरती आणि परतीच्या रस्त्यावरतीच एक खूपच सुंदर व्ह्यू दिसला, त्यामुळेच थांबलो. म्हणलं तुम्हालाही सर्वांना दाखवा. पहिलं तर व्ह्यू पाहून घ्या. मस्त हिरवगार शेती आहे आणि इकडं जो समोर जो दिसतो आहे तो आहे परशुराम घाट. मुंबई गोवा हायवे. खतरनाक व्ह्यू आहे. आता आपण पोहोचलो आहोत कोकणातील अतिशय शांत, सुंदर आणि पवित्र अशा श्री वेळणेश्वर मंदिरात. अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत वसलेलं हे भगवान शिवाला समर्पित प्राचीन मंदिर अनेक शतकांपासून भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. इथं दर्शनासाठी येणारे भक्त मनशांती आणि समाधानाचा अनुभव घेतात. मंदिराच्या सभोवताली असलेली हिरवाई, समुद्राकडून येणारा गार वारा आणि पावसाच्या सरी या सगळ्यांमुळे इथलं वातावरण आणखीनच प्रसन्न वाटतं. अशा पवित्र ठिकाणी काही क्षण शांतपणे घालवले की प्रवासाचा सगळा थकवा कुठल्या कुठे निघून जातो. चला आपणही श्री वेळणेश्वराचं दर्शन घेऊया आणि सुंदर कोकणातील आध्यात्मिक वातावरणाचा मनापासून आनंद लुटूया. श्री वेळणेश्वराचं दर्शन, समुद्रकिनाऱ्यावर घालवलेला काही निवांत क्षण आणि आता दिवसाची सांगता करायला आम्ही पोहोचलो आहोत आमच्या आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी. समुद्राकडे तोंड करून उभं असलेलं हे MTDC रिसॉर्ट आणि इथून दिसणारं अथांग अरबी समुद्राचं दृश्य खरंच डोळ्याचं पारणं फेडणारं आहे. अशा निसर्गरम्य ठिकाणी दिवसाचा शेवट करण्याची मजाच काही वेगळी असते. दिवसभराचा प्रवास, पाऊस, मंदिरं, समुद्रकिनारे आणि आता ही शांत संध्याकाळ याच सुंदर दृश्यांसोबत आजचा ब्लॉग इथेच संपवतो. उद्याच्या भागात आपण कोकणातील आणखी काही अप्रतिम ठिकाणं, सुंदर रस्ते आणि नवीन अनुभव घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित प्रवास करा आणि भेटूयात आपण पुढच्या भागात. जय महाराष्ट्र.